शिक्षक कपातीच्या निर्णयाविरोधात तसेच 15 मार्च 2024 शासन निर्णयाविरोधात ठाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आंदोलन। शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक विषय शिकवण्यासाठी शिक्षकांचा तुटवडा भासणार आहे। या नव्याने घेतलेल्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार श्री ज.मो. अभ्यंकर साहेब यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या विशेष सहकार्याने शिक्षक सेना ठाणे जिल्हा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्फे यांच्यातर्फे माध्यमिक विभाग बीजे हायस्कूल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी शिक्षक सेना ग्रामीण अध्यक्ष कुलदीप पाटील, शिक्षक सेनेचे सचिव दिलीप चौधरी, शिक्षक सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान गावडे, शिक्षक सेना महाराष्ट्र सचिव श्री मारोत परडळकर, कोकणी भागाचे कार्याध्यक्ष श्री जगदीश भगत, उच्च माध्यमिक अध्यक्ष श्री संतोष गायकवाड, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश फरडे, श्री कदम सर, श्री विजय हिलीम, शिक्षक सेनेच्या कोकण विभागाच्या महिला संघटिका शोभा गरंडे पवार, शिक्षक सेनेचे ठाणे उपाध्यक्ष उदय कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, राजेंद्र महाडिक, आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, हेमचंद्र राठिवडेकर, व्यंकट कांबळे, पप्पू अठवाल, रुपेश जाधव, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सचिव मारुती पडळकर असे म्हणाले की शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कपात करण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, याचा थेट परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे। आदिवासी दुर्गम भागातील शाळा, मराठी शाळा, रात्रशाळा आणि भाषिक शाळा बंद पडण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे। या शासन निर्णयाविरोधात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने गुरुवारी बीजे हायस्कूल येथील माध्यमिक शिक्षक विभागाच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात आले। शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात जिल्ह्याच्या विविध भागातील शिक्षक सहभागी झाले होते। शिक्षक सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गावडे यांनी सांगितले की शाळा टिकल्या तरच शिक्षण टिकेल, या घोषणांसह हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे। राज्य सरकारच्या शिक्षकांविरोधातील धोरणाविरुद्ध राज्यभरात आंदोलनं होत आहेत। ठाण्यातील शिक्षकांचाही या धोरणेला तीव्र विरोध असून ठाणे जिल्ह्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते।